नगरपालिका महापौर केसरी कुस्ती स्पर्धा 32वी महापौर केसरी कुस्ती स्पर्धा 2025-26 मुंबई शहर तालीम संघाच्या संयुक्त विद्यमानाने या कुस्ती स्पर्धा पार पडत आहेत। 2 दिवस झाले। या निमित्ताने मुंबई शहर तालीम संघाचे अध्यक्ष यांच्याशी कशी कुस्ती स्पर्धा पार पडली, किती मुलं आली, मुलांची कशी सोय केली, हे थोडे आपल्याशी आपण त्याच्याशी बातचीत करायची। नमस्कार। पहिल्यांदा या कुस्ती स्पर्धेत सर्व उपस्थितांचं मी स्वागत करतो। आज या ठिकाणी मी विशेष उल्लेख करतो की ही कुस्ती स्पर्धा 1980 साली माझे वडील पूज्य बाबुरावजी शेटे तत्कालीन महापौर यांनी मुंबईमध्ये महापौर केसरी कुस्ती स्पर्धा प्रथम चालू केली आणि त्याच्यानंतर ही प्रथा अव्याहतपणे आजपर्यंत सुरुवात आहे आणि मुंबई महानगरपालिका संपूर्ण आर्थिक सहकार्य करून त्यांच्या सहकार्याने व मुंबई शहर तालीम संघाच्या सहकार्याने ही कुस्ती स्पर्धा नेहमीच यशस्वी या ठिकाणी आयोजित केली जाते। यावेळेला कुस्ती स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे जवळजवळ 150 खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला। त्याच्यामध्ये राज्य, तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय आणि या कुस्ती स्पर्धा अत्यंत अगदी तोलामोलाच्या आणि खूप चुरशीच्या कुस्ती स्पर्धा या ठिकाणी पार पडलेल्या आहेत आणि याला विशेषतः स्थानिक नगरसेवक असतील, स्थानिक आमदार असतील यांचंही खूप सहकार्य मिळालं। मुंबईच्या महापौर यांनी येण्याचा आज या ठिकाणी कबूल केलेला आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कुस्ती स्पर्धा अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडली। यावेळच्या कुस्ती स्पर्धेमध्ये जवळजवळ 150 कुस्तीगीरांचं राहण्याची तसेच जेवणाची आणि भरघोस बक्षिसांची व्यवस्था केलेली आहे आणि मला वाटतं अत्यंत देखणा असा आज कुस्ती स्पर्धा पार पडली। त्याबद्दल मी सर्व उपस्थित सर्व महाविद्यालयाचे विद्यार्थी, सर्व शिक्षक, कुस्तीप्रेमी, आमचे सर्व पदाधिकारी या सर्वांचा मी आभार मानतो। धन्यवाद साहेब। अशाच सर्व पैलवानांना आपल्या मुंबई सारख्या शहरामध्ये सहकार्य व्हावं आणि मुंबई सारख्या शहरामध्ये चांगले पैलवान घडावे, हे असल्या स्पर्धेतून लहान मुलांना प्रोत्साहन भेटतं। कुमार गटातील मुलं बाहेरून आलेले, त्यांना खरोखर एकदम उत्तम अशी राहण्याची सोय, जेवणाची सोय, मला मग अशी मुलांशी बोललो, अशी सोय झाली तर आणि याच्या पुढे स्पर्धा होतील त्याला ह्याच्यापेक्षा प्रतिसाद चांगला भेटेल। ह्याच्यानंतर आपल्याशी सर्वांचं कुस्ती कमिटीचं आणि मुंबई शहर तालीम संघाची मुंबई महानगरपालिका 32वी महापौर केसरी कुस्ती स्पर्धा इथं संपन्न झालेल्या आहेत। या संपन्न कुस्ती स्पर्धा मुंबई शहर तालीम संघाच्या मान्यतेने आहेत। त्याच्यासाठी इथं आलेले प्रमुख पाहुणे व मुंबई तालीम शहर संघाचे स्पर्धेची पैलवानांना सूचना तेलकट चिकट असा 32वी मुंबई महापौर कुस्ती स्पर्धा 14 मे ते 14 मे ते 15 मे पर्यंत आपण म्हणजे ते संपन्न केलेले महाराष्ट्रातले जवळजवळ 150 पैलवान मुंबई महापौर कुस्तीला आपण प्रथम प्राइज 1 लाख, थर्डला आपण फोर्थला 21,000। त्यामुळे या बक्षीस आणि आपण पर्द ओपन केलेले, तर मुंबई महापौर अजून बसले नव्हते, बसल्यानंतर आम्ही लगेच स्पर्धेला महाराष्ट्रातले नामवंत पैलवानांनी सहभाग घेतलेला आहे। आंतरराष्ट्रीय पैलवान 4 सहभाग घेतलेला आहे त्यामध्ये। तसंच कुमार गटामध्ये सर्व कुस्ती करायला लागते। कुस्ती स्पर्धेसाठी आमचा दक्षता घेतलेल्या पंच म्हणून सुभाष आलेले आहेत। प्लीज त्यांच्याशी पण हा सेमीफायनल गट संपल्यासाठी सर्व पाहुणे म्हणून आनंदरावजी लांगरे सर आलेले आहेत। हे या स्पर्धेविषयी थोडस बोलतील आणि अशा स्पर्धा झाल्याच पाहिजेत। आपल्या यांच्या येणाऱ्या 1 तारखेमध्ये मोठा भव्य असा कुस्ती आखाडा बांधलेला आहे, त्याचं उद्घाटन आहे। त्याच्याबद्दल दादा सुद्धा थोडस बोलतील। धन्यवाद। या ठिकाणी महानगरपालिका संजयजी शेटे साहेबांचे बंधू दीपक शेटे साहेबांचे केलेल्या कुस्ती आणि त्यासाठी
मुंबई शहर तालीम संघाने त्या ठिकाणी घेतलेले कष्ट मात्र इम्रान मुजावर आक्रमक अभिनंदन करावं असं वाटतं. तसेच मी जिल्हा कोल्हापूर तालुका शावडी येथे माझी छोटीशी कब्जा घेतलेला फोटोग्राफर मात्र फिरताना त्या भविष्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी चांगलं संकुल बांधतो आणि 1 जूनला आम्ही तिथे उद्घाटन करतोय. सर्व आणि कुस्तीप्रेमी आणि कुस्तीचे जे काही मोठमोठे संपलेल्या कुस्तीमध्ये तसेच भिकवडीचा पैलवान सुप्रसिद्ध पैलवान एकेकाचे शाहूपुरीचे मल्ल महापौर केसरी कुस्ती स्पर्धा 2 दिवस एकदम उत्कृष्ट थाटामाटात पार पडल्या. स्पर्धेला कोणतंही गालबोट न लागता या स्पर्धा पार पडल्या. आपल्या कुमार गटात व ओपन गटात जे 2 पैलवानांनी विजय प्राप्त केले त्यांच्याशी आपण थोडस इथं आल्यानंतर स्पर्धा कशा झाल्या, कसं नियोजन झालं हे पैलवान बोलतील. पैलवान, कशा तुम्हाला कुस्तीला काय वाटलं? प्रत्यक्ष महापौरांचे मी आभार मानतो, व्यक्त करतो की त्यांनी स्पर्धा अशी 1 नंबर घेतली. जोरात जेवणाची सोय केली, चांगली मॅट वगैरे मतलब राहायची सोय चांगली केली. असंच महापौर स्पर्धा प्रत्येक वर्षी घ्यावी ही विनंती करतो महापौर. धन्यवाद. इथं जे 2 दिवस संयोजन झालं त्याच्याबद्दल का तुम्हाला काय वाटतं? कुस्त्या कशा झाल्या? तुम्ही एवढ्या मुंबई शहर मुंबई सारख्या शहरामध्ये आला, आपण खेडेगावात असतो, कुठे कुस्त्यावर असतो, तुमची सोय कशी झाली? जेवणाची सोय, राहण्याची सोय, तुम्हाला काय प्रॉब्लेम आला काय त्याच्याबद्दल थोडस बोला. नाही, तसे काही प्रॉब्लेम नाही. जशी गावाकडची सोय म्हणजे राहतोय आम्ही तसं तालीम राहतोय तशी सोय आहे इथं. पण बाकी सगळे राहायची वेची सोय, गाद्या वगैरे, फॅन कूलर वगैरे सगळं व्यवस्थित होतं. मॅट आपली स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पाडली. धन्यवाद. थोडक्यात सांगायचं झालं तर पैलवानांना कोणताही प्रॉब्लेम आला नाही, काही नाही. म्हणजे संयोजन आपलं एकदम नीटनेटकं सगळं मुंबई तालीम शहर संघाच्या अध्यक्षेखाली पार पडलं. तसेच कुमारचा पैलवान 17 वर्षाखालील यांनी महापौर केसरीची कुमारची गादा घेतलेले, तोही 2 शब्द बोलेल. मुंबई महापौर केसरी स्पर्धा खूप चांगली आहे. परत स्पर्धेचं नियोजन बी खूप चांगलं केलं, खाण्यापिण्याची सोय बी चांगली खूप केली. एवढंच बोलून 2 वाजता. त्याच्यानंतर इथे मुंबई तालीम संघाचे अध्यक्ष साहेब हे थोडे बोल. आज या ठिकाणी मला आनंद वाटतोय की मुंबई शहराचा मुत्तजीर सरनोबत हा मुंबई केसरी या मानाच्या गदेचा मानकरी ठरला. ही स्पर्धा अत्यंत यशस्वी करण्यासाठी सर्व पैलवान, सर्व पंच, सर्व त्यांचे कोचेस आणि मुंबई शहर तालीम संघाचे सर्व पदाधिकारी यांनी खूप मेहनतीने काम केलं. विशेषतः या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खूप चांगलं काम केलं आणि पैलवानांना चांगल्या सोयी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अशाच पद्धतीनं मुंबई महापौर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नेहमीच सर्व इतरांनी त्याचा आदर्श घ्यावा हीच यावेळेला मी इच्छा प्रदर्शित करतो. आणि उपस्थित कुमार महापौर केसरी, वरिष्ठ महापौर केसरी मुंबई यांचं मी अभिनंदन करतो. धन्यवाद साहेब. या कुस्त्या योग्यरित्या पार पडल्या. सर्व या कुस्ती स्पर्धेमध्ये काम करणारे पंच मंडळी असतील, इथं जेवणाची सोय करणारे असतील, तर त्यांचं सर्वांचं धन्यवाद. या कुस्त्या सोशल मीडियाचं काम करण्याचं काम मुंबई तालीम संघाने आमच्यावरती कुस्ती हे जीवन या टीमवरती दिलं होतं, तेही आमच्याकडनं यशस्वी पार पडल्या. सर्वांचं धन्यवाद. आणि अशाच कुस्त्या इथून पुढे व्हाव्यात. तर धन्यवाद. धन्यवाद.